श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण चर्चा करूया की स्वामींची नित्यसेवा कशी करावी। स्वामींची नित्यसेवा म्हणजे नक्की काय काय करायचं स्वामींच्या सेवेमध्ये। म्हणजे बहुतेक खूप असे लोक आहे ज्यांना हळूहळू असं एखाद्या गोष्टीने अनुभव आल्यानंतर त्यांना पण असं वाटतं की आपण पण करूया। तर नक्की कसं करायचं? तर जे माझ्यासोबत झालं सुरुवातीला, जेव्हा मला स्वामी सेवा करायची होती, मला मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, तर मी यूट्यूब चॅनलचा खूप सहारा घेतला, खूप मदत घेतली यूट्यूब चॅनलची। तर तसंच मला असं वाटतं की माझ्या एखाद्या व्हिडिओमुळे जर कुणाची मदत होईल तर खूप चांगलं आहे ना मित्रांनो, मला पण थोडंसं पुण्य भेटेल। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात करत असाल स्वामींच्या सेवेला, तर स्वामींची सेवा म्हणजे नित्यसेवा म्हणजे दररोज स्वामींची सेवा कशी करशाल, काय काय करायचं त्याच्यामध्ये। तर मित्रांनो, हे बघा, आपले स्वामी माऊली स्वतः ब्रह्मांड नायक आहे, ते पूर्ण ब्रह्मांडाला चालवतात। तर आपण स्वामींना असं काय देणार आपल्याकडनं की जे त्यांच्याकडे नाही? आपणच त्यांना मागत असतो, आपण काय सगळेच मागत असतात। तर स्वामींना स्पेशल असं आपल्याकडनं काहीही नको असतं मित्रांनो। त्यांना फक्त आपला भाव पाहिजे असतो, आपली श्रद्धा पाहिजे असते त्यांच्या सेवेमध्ये। स्वामींची सेवा म्हणजे असं नाही की स्वामींना सोनं चांदी वगैरे अर्पण करा, अशी सेवा नसते। स्वामींची सेवा म्हणजे हे आहे, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता, तुम्ही स्वामींचं काय तारक मंत्राची सेवा घेऊ शकता, तुम्ही गुरुवार करू शकता, आणि नाहीच काही जमलं तर सिंपल आपलं स्वामींच्या फोटोसमोर तुम्ही दररोज एक अगरबत्ती आणि दिवा लावू शकता। यातच खूप मोठी सेवा घडणार आहे मित्रांनो। पण तरीसुद्धा मी तुम्हाला एक साधारण आपली नित्यसेवा काय करावी, कशी करावी, जेणेकरून आपल्या जीवनही मंगलमय होईल। तर सुरुवात करूया आपण स्वामींच्या नित्यसेवेपासून। सकाळी आपण साधारणतः सगळेच आपल्या घरामध्ये देवपूजा करत असता मित्रांनो, महिला तर सगळ्याच करतात। सकाळी आपली जी नॉर्मल आपण देवांची पूजा करतो, घरच्या देवांची, कुलदेवीची वगैरे, याच पूजेसोबत आपल्याला काहीच नाही करायचं मित्रांनो। जे तुम्ही रोजची पूजा करता ती करायची आहे, आणि स्वामींचं जर तुम्हाला करायचे असेल, सुरुवात करताना तुम्ही रोज स्वामींची एक माळ जर जपली, एका माळेचा जप करायचा आहे, एक वेळा तारक मंत्र बोलायचा आहे। ही झाली सिंपल अशी आपली स्वामींची सेवा की सुरुवातीला हळूहळू। त्याच्यानंतर जर तुम्हाला काहीतरी, तुम्ही मोठ्या संकटात आहेत, तुम्हाला एखाद्या अडचणीतून सुटायचं आहे, तुम्हाला काही मोठं असं तुमचं काही काम आहे जे होत नाही आणि ते तुम्हाला करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला स्वामींची विशेष सेवा करायला लागते। म्हणजे स्वामींची विशेष सेवा करून आपण त्यांना आपण बोलत असतो की स्वामी, माझं प्लीज तुम्ही हे काम अडकलेलं आहे, ते तुम्ही तेवढं प्लीज मला माझं काम करून द्या वगैरे, असं जर काय असेल तर त्यासाठी काय करायला लागतं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो। तर त्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायला लागतं। संकल्पयुक्त सेवा कशी करायची त्याच्यासाठी स्पेशल मी दुसरा व्हिडिओ बनवेल मित्रांनो। पण मी तुम्हाला आत्ताचं इतकं सांगते की त्यासाठी जे एखादं मोठं काम असेल, तुम्ही अडचणीत आहे, कुठेच काम नाही होते, सगळीकडे प्रयत्न करून बघितलं, तर असे कामं करण्यासाठी तेव्हा आपल्याला स्वामींची संकल्पयुक्त सेवा घ्यायला लागते। पण जर आपल्याला नित्यसेवा करायची असेल, नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज एक माळ स्वामींचा नामजप करा, साधारण एक वेळा तारक मंत्र बोला, स्वामींना मुजरा करा। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वामी सेवेला सुरुवात करू शकता। तर ह्या व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमची थोडीफार याच्यातून मदत होती आहे, म्हणजे तुम्हाला ही जर माहिती युजफुल वाटत असेल, तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला फॉलो करा आणि शेअर पण नक्कीच करा। आणि मी असेच तुमच्यासाठी दररोज नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना सुखाचा जाओ।